नमस्कार. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या श्री बालमुकुंद लोहिया संस्कृत आणि भारतीय विद्या अध्ययन केंद्रातर्फे आज हे जे व्याख्यान आयोजित केलं जात आहे त्याच्यामध्ये आपण रामायणाचे आग्नेय आशियातील आविष्कार हा विषय पाहणार आहोत. आपल्याकडे परंपरेने अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंती, जगन्नाथपुरी आणि द्वारका ह्या अत्यंत पवित्र मोक्षदायक अशा नगरी मानल्या गेल्या आहेत. त्यातली पहिली जी अयोध्या, त्या ठिकाणी आज तिथलं आराध्य दैवत असणारं आणि आपल्या सर्वांसाठीच पूजनीय असणारं दैवत जे श्रीराम, त्यांची प्राणप्रतिष्ठा झाली आहे. त्या दिवसाचं हे औचित्य साधून आपण रामायण ह्या विषयावरच हे व्याख्यान आयोजित केलं आहे. व्याख्यानाचा प्रारंभ आपण श्रीरामांच्या स्मरणानेच करूया. सीतायामनुरागिणो हरधनु संचूर्णने सादराः सानंदाः कुशिकात्मजे रिपुकुले गर्वांकिताः सत्वराः सीता पाणी परिग्रहे प्रणयिनः कामं सुमित्रात्मजे कल्याणं कलयन्तु वः प्रतिदिनं रामस्य दृग्विभ्रमाः. आपल्याला भारतामध्ये जी रामकथा पहिल्यांदा परिचित होते ती वाल्मिकींनी रचलेल्या वाल्मिकी रामायण ह्या आदिकाव्यामध्ये. वाल्मिकींनी रामायणामध्ये संपूर्ण रामाचं जीवनचरित्र हे पद्य स्वरूपात म्हणजे वृत्तबद्ध पद्धतीने सांगितलेलं आपल्याला बघायला मिळतं. याची प्रेरणा त्यांना साक्षात ब्रह्मदेवाकडून मिळाली अशा पद्धतीचा कथाभाग हा आपल्याला उपलब्ध होतो. एकदा एका क्रौंच पक्षाच्या जोडप्यातल्या एका पारध्यानी, शिकाऱ्यानी बाण मारला. त्या क्रौंच पक्षी मिथुनातल्या एकाचं निधन झालेलं बघून आणि दुसऱ्याचं दुःख पाहून तो जो शोक वाल्मिकींना अनावर झाला तो त्या पारध्याला शाप देण्यासाठी त्याच्या तोंडून एका श्लोकाच्या स्वरूपामध्ये बाहेर पडला. मा निषाद प्रतिष्ठात्वम अगमः शाश्वते समाः यत्क्रौंच मिथुनादेकम अवधी काममोहितम. अशा पद्धतीचा हा शापरूपी श्लोक वाल्मिकींच्या तोंडून बाहेर पडल्याचं पाहून पुढे ब्रह्मदेव त्यांच्या समोर आले आणि सांगितलं की वैदिक साहित्यात आपल्याला माहितीये की ऋग्वेद हा ऋचांनी बनलेला म्हणजे विविध वृत्तांमध्ये ज्याच्यामधले मंत्र आहेत अशा पद्धतीचा वेद आहे. त्या वैदिक काळानंतर पहिल्यांदाच एखाद्या ऋषीच्या तोंडून पुन्हा पद्यमय वाणी ही बाहेर पडली आहे आणि तुमची ही जी प्रतिभा आहे, तुमचं ही जे कौशल्य आहे हे वापरून तुम्ही रामकथा ही पद्यमय स्वरूपात, काव्य स्वरूपामध्ये रचली पाहिजे असं ब्रह्मदेवांनी त्यांना निर्देश दिले आणि त्यानुसार वाल्मिकींनी या रामायणाची रचना केली. आपल्याला उपलब्ध असलेलं जे वाल्मिकी रामायण आहे त्याच्यामध्ये एकंदर 24,000 श्लोक आहेत. अनुष्टुप हा एक अत्यंत महत्वाचा आपल्याला सुपरिचित असलेला असा छंद किंवा असं वृत्त हे त्याच्यामध्ये वापरलेलं आहेच, परंतु त्या व्यतिरिक्तही इतर असंख्य वृत्तांमधले श्लोक हे आपल्याला वाल्मिकी रामायणामध्ये दिसतात. हे रामाचं जे जीवनचरित्र आहे ते एकंदर 7 कांडांमध्ये विभागलेलं आहे आणि त्या प्रत्येक कांडामध्ये जे छोटे भाग अध्यायासारखे आहेत त्यांना सर्ग असा शब्द आपल्याला वापरलेला दिसतो. परंपरा असं सांगते की महाकाव्यामधले जे असे अध्याय किंवा भाग असतात त्यांना सर्ग म्हणावं. ती परंपरा ही इथून सुरू झालेली दिसते, कारण मुळात वाल्मिकींनी सर्ग हा शब्द त्या काव्यामध्ये वापरलेला दिसतो. ही जी 7 कांड आहेत त्याची सुरुवात ही अर्थातच बालकांडापासून होते, ज्याच्यामध्ये रामाच्या बालपणीचा इतिहास, रामाचा जन्म कसा झाला, त्याचं बालपण कसं गेलं या पद्धतीची माहिती ही त्याच्यामध्ये आपल्याला दिलेली आहे. त्याच्यानंतर अयोध्याकांड या दुसऱ्या कांडामध्ये त्याच्या पुढचा सगळा रामाचं शिक्षण कसं झालं, अयोध्येमध्ये राज्याभिषेक होईपर्यंतचा जो भाग आहे त्याच्यामध्ये रामाचं सीतेशी होणारा विवाह, सीतेची कथा हा सगळा भाग येतो.
आणि आपल्याला माहिती आहे की आता पुढे जाऊन रामाकडे राज्य सोपवलं जाणार, राम हा अयोध्येचा राजा बनणार, अशी परिस्थिती असताना त्याचे वडील जे दशरथ, त्यांची पत्नी कैकेयी ही आपले 2 पूर्वी ठरलेले वर मागून घेते आणि त्यानुसार हे राज्य भरताला देण्यात यावं आणि रामाला वनवासात पाठवावं अशा पद्धतीची इच्छा व्यक्त करते. त्यामुळे अर्थातच रामाला वनवास स्वीकारावा लागतो, जो राम अत्यंत आनंदाने पितृआज्ञेचं पालन करण्यासाठी म्हणून स्वीकारतो. त्याच्यासोबतच सीता आणि लक्ष्मण हे दोघेही वनात जातात. ह्या अरण्यामध्ये त्यांचं जो वास्तव्य झालं त्या काळामधले त्यांचे अनुभव, त्यांचा जीवन प्रवास हा आपल्याला ह्याच्या पुढच्या 3ऱ्या कांडामध्ये म्हणजे अरण्य कांडामध्ये दाखवलेला आहे. यामध्येच सीतेचं हरण रावणाकडून केलं जातं आणि अर्थातच त्या सीतेचा शोध घेता घेता किष्किंधेपाशी येऊन राम आणि लक्ष्मण पोहोचतात. त्या ठिकाणी सुग्रीवाची भेट होते आणि मग वाली सुग्रीवाचं युद्ध होणं, सुग्रीवानी मदत रामाला करणं, हा जो सगळा पुढचा भाग आहे, जो किष्किंधा नगरीशी संबंधित असा आहे, तो याच्या पुढच्या किष्किंधा कांड नावाच्या भागामध्ये येतो. पुढे त्या सीतेचा शोध घेण्यासाठी हनुमानाला लंकेला पाठवायचं ज्या वेळेला ठरतं, त्यावेळेला हनुमान लंकेला कसा जातो, तिथे त्याला सीतेचा शोध कसा घेता येतो आणि शेवटी रावणाकडून बंदी बनवला गेल्यानंतर त्याला चांगलं समर्पक उत्तर देऊन आणि लंकेचं दहन करून तो परत कसा येतो, हा जो कथाभाग आहे हा याच्या पुढच्या सुंदरकांड नावाच्या भागामध्ये येतो. अर्थातच हनुमान परत आल्यानंतर आता सीतेचा निश्चित ठाव ठिकाणा कळलेला आहे, त्यामुळे सेतू बांधून त्या ठिकाणी आक्रमण करणं आणि रावणाचा, त्याच्या सैन्याचा विनाश करून सीतेला परत आणणं हे कर्तव्य राम करतो. हे जे प्रत्यक्ष युद्ध राम आणि रावणामध्ये झालं त्याचं वर्णन युद्धकांड या पुढच्या भागामध्ये येतं. खरोखरच अभूतपूर्व असं युद्ध म्हणावं लागेल. संस्कृतमध्ये अनन्वय अलंकाराचं उदाहरण म्हणून राम रावणयोर युद्धम राम रावणयोरिव अशी एक पंक्ती उद्धृत केली जाते की राम आणि रावणामध्ये झालेलं युद्ध हे राम आणि रावणाच्या युद्धासारखंच आहे, त्याला अन्य कशाचीही उपमा ही देता येत नाही. ह्या युद्धानंतरचा जो कथाभाग आहे तो शेवटच्या 7व्या उत्तरकांडामध्ये येतो, ज्याच्यामध्ये राम सीतेला घेऊन अयोध्येला परत आल्यानंतरच त्यांचं जे आयुष्य आहे त्याचा सगळा आढावा हा यामध्ये घेतलेला आहे. अशा प्रकारे रामाची संपूर्ण जीवन कथा दर्शवणारं, त्याचं चरित्र सांगणारं आदिकाव्य म्हणून ज्याला दर्जा आहे ते हे वाल्मिकी रामायण हे आपल्याला एक महत्वाचा पहिला ग्रंथ रामकथेवरचा म्हणून बघावा लागतो. वाल्मिकी हे ऋषी होते, त्यामुळे त्यांनी रचलेलं हे जे रामायण आहे त्याला आर्ष महाकाव्य, ज्याला इंग्रजीमध्ये एपिक असा शब्द वापरला जातो, त्या स्वरूपाचं मानलं जातं. असंच दुसरं अर्षकाव्य म्हणून महाभारत या ग्रंथाला मान्यता आहे. कौरव आणि पांडवांचा जो इतिहास होता युद्धाचा तो जय नावाच्या ग्रंथात मुळात व्यासांनी सांगितला होता, ज्याचं पुढे भारत आणि नंतर महाभारत झालं असं आपल्याला महाभारत परंपरा सांगते. महत्वाचा भाग असा की ह्या दुसऱ्या आर्ष महाकाव्यात म्हणजे महाभारतामध्ये सुद्धा रामोपाख्यान ह्या नावाने आपल्याला रामकथा सापडते. त्याच्यामुळे आपल्याला असं म्हणता येईल की या दोन्ही आर्ष महाकाव्यांमध्ये रामाची कथा आपल्याला दिसते. यानंतरचे जे पुराण ग्रंथ आहेत, उदाहरणार्थ मत्स्य पुराण आहे, विष्णू पुराण आहे, भागवत पुराण आहे, यासारख्या पुराणांमध्ये सुद्धा आपल्याला रामकथा सापडते. ही जी रामकथा आहे ही अर्थातच अथपासून इथपर्यंत संपूर्ण येते असं नाही, तर सारांश रूपाने ती कथा सांगितलेली दिसते किंवा त्या कथेमधले काही महत्वाचे प्रसंग, महत्वाच्या घटना ह्या त्या तिथल्या वर्णविषयाच्या ओघात सांगितलेल्या आहेत असा आपल्याला पुराणांचा अभ्यास करताना दिसून येतो. ही झाली आर्ष महाकाव्य आणि पुराण यांच्यामधून मिळणारी रामकथा. पण ही रामकथा ही पुढे अनेक कवींना प्रेरणादायक ठरली आणि तिच्यापासून प्रेरणा घेऊन अनेक कवींनी पुढे विविध कलाकृती ह्या त्याच्यावर आधारित आपल्या तयार केल्या आणि त्याच्यामुळे हे रामायण हे मूळ काव्य, आदिकाव्य हे पुढच्या अनेक कवींना उपजीव्य ठरलेलं आहे, ज्याच्यावर त्यांनी उपजीविका केली.
संस्कृतमध्ये दृश्य काव्य या शब्दाचा अर्थ प्रत्यक्ष बघायचं, म्हणजे ज्याला ऑडिओ व्हिज्युअल असं आपण म्हणू शकतो, अशा पद्धतीचं काव्य असतं. मराठीमध्ये याच्यासाठी एक शब्द आपण जो सामान्यपणे वापरतो तो म्हणजे नाटक. हे नाटककार कोण होते तर आपल्याला असं लक्षात येईल की सगळ्यात पहिला नाटककार म्हणून आपल्याला जो अगदी परिचित आहे तो भास नावाचा नाटककार होता, ज्यांनी प्रतिमा आणि अभिषेक ही 2 नाटकं लिहिली जी रामायणावर आधारित आहेत. त्याच पद्धतीने भवभूती नावाच्या एका नाटककारांनी महावीरचरित आणि उत्तर रामचरित ही 2 नाटकं रामकथा सांगण्यासाठी लिहिली. तसंच यशोवर्म्याचं रामाभ्युदय किंवा राजशेखराचं बालरामायण ही सुद्धा नाटकं प्रसिद्ध आहेत. कुंदमाला या नावाने जे रचना केली ती दिंगनाग नावाच्या कवीने केली, आणि अनर्घ राघव नावाचं एक नाटक मुरारी मिश्र या कवीने लिहिलं. या व्यतिरिक्तही अनेक नाटककार आहेत. मी इथे केवळ उदाहरणासाठी म्हणून या काही नावांचा उल्लेख केलेला आहे. ज्या पद्धतीने ही दृश्य काव्य म्हणजे नाटक स्वरूपामध्ये रामकथा हे कवी मांडत होते, त्या पद्धतीनेच फक्त ऐकण्यासाठी महाकाव्य रचण्याचं काम सुद्धा अनेक कवींनी केलं, ज्याला श्रव्य काव्य म्हणजे जी कोणीतरी वाचतं आणि आपण ऐकतो किंवा पठण करतो अशा पद्धतीची काव्य असतात. पहिलं नाव अर्थातच कालिदासाचं घ्यावं लागेल, ज्याने रघुवंश हा एक मोठा महाकाव्याची रचना ही केलेली आहे. ह्या रघुवंशाचं वैशिष्ट्य असं की ह्याच्यात फक्त रामकथा नाहीये, तर रामाच्या आधीचे आणि नंतरचे अनेक राजे जे होऊन गेले त्यांचं जीवनचरित्र हे कालिदासांनी त्याच्यामध्ये रेखलेलं आहे. त्याच्यानंतर क्षेमेंद्र हा काश्मीर मधला जो प्रसिद्ध कवी होता, त्यांनी रामायण मंजरी या नावाने महाकाव्य लिहिलं. चक्रकवीचं जानकी परिणय हे सुद्धा अत्यंत प्रसिद्ध असं काव्य आहे. ही जी काव्य आहेत याच्यामध्ये आपल्याला रामकथा ही पद्य स्वरूपामध्ये सादर केलेली दिसते, पण भोज राजांनी रचलेलं जे रामायण चंपू आहे ते चंपू स्वरूपाचं आहे. म्हणजे याच्यात गद्य आणि पद्य अशा दोन्ही साधनांचा वापर करून रामकथा सांगितलेली आहे. रामायण चंपूचं वैशिष्ट्य असं की जशी वाल्मिकी रामायणाची रचना आहे त्याच पद्धतीने त्या 7 कांडांमध्ये त्यांनी रामायण चंपू रचला आहे, आणि त्या कांडांमध्ये येणारा जो विषय भाग आहे तो इथेही रामायण चंपूमध्ये त्या कांडामध्येच आलेला आपल्याला दिसतो. ही जी काव्य आणि नाटकांची परंपरा आहे त्या व्यतिरिक्त सुद्धा अत्यंत महत्वाचे काही ग्रंथ हे या रामायणावर आधारित किंवा त्या कथेचा आधार घेऊन तयार केलेले असे आपल्याला उपलब्ध आहेत, ज्याच्यामध्ये योग विषयक वर्णन करणारा तत्वज्ञानपर किंवा दार्शनिक परंपरा लाभलेला ग्रंथ म्हणून ज्याचा उल्लेख करावा लागेल तो योग वासिष्ठ आहे, ज्याच्यामध्ये वसिष्ठ महर्षींचा रामाशी झालेला संवाद आणि रामाला त्यांनी दिलेली तत्वज्ञानाची पार्श्वभूमी ती सगळी माहिती आपल्याला मिळते. अशाच प्रकारे आनंद रामायण किंवा अध्यात्म रामायण या नावाचे ग्रंथ सुद्धा प्रसिद्ध आहेत, आणि अशी अनेक रामायण 100हून जास्त रामायण ही लिहिलेली आहेत. ती आकाराने लहान मोठी असतील परंतु वेगवेगळ्या स्वरूपाने प्रत्येकाने रामकथा प्रस्तुत करण्याचा प्रयत्न हा प्राचीन भारतामध्ये केला होता असं आपल्याला दिसतं. ज्या पद्धतीने ही संस्कृत साहित्याची महाकाव्यांची नाटकांची परंपरा आपण पाहिली त्याच पद्धतीने नंतरच्या काळामध्ये सुद्धा त्या प्रदेशामधले जे थोर साहित्यिक होते, कवी होते, त्यांनी सुद्धा रामकथा सांगितली. त्यांना ती सांगावीशी वाटली, त्यांना तो मोह पडला असं आपल्याला म्हणता येईल, आणि त्या प्रादेशिक भाषांमध्ये सुद्धा रामकथा लिहिली गेली. उत्तर प्रदेशामध्ये, आणि फक्त उत्तर प्रदेशातच नाही तर एकंदरीतच आपण असं म्हणूया की उत्तर भारतामध्ये रामचरितमानस हा संत तुलसीदासांचा ग्रंथ अत्यंत प्रसिद्ध आहे, ज्याला वाल्मिकी रामायणासारखंच पावित्र्य लाभलेलं आहे आणि तितक्याच श्रद्धेने लोक त्याचं पठण करतात. आसामच्या बाजूला सप्तकांड रामायण नावाचा ग्रंथ सापडतो. तसंच कृत्तिबासी रामायण हे एक बंगालमधलं प्रसिद्ध रामायण आहे. कंब या नावाने तामिळनाडूमध्ये आणि तोरवे या नावाने कर्नाटकामध्ये सुद्धा ही रामकथा सांगितली गेलेली आहे. ओडिशामध्ये विलंक रामायण या नावाने ती प्रसिद्ध आहे. ह्या व्यतिरिक्तही अनेक रामकथा प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध आहेत. ह्या काहीच महत्वाच्या वानगी दाखल म्हणून इथे सांगितलेल्या आहेत. महाराष्ट्रामधले जे संत एकनाथ होऊन गेले त्यांनी रचलेला ग्रंथ म्हणजे भावार्थ रामायण, ज्याच्यामध्ये पुन्हा आपल्याला ही रामकथा दिसते. अशा प्रकारे
शेकडो वर्ष हा भारत हा राममय झालेला आपल्याला बघायला मिळतो. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने आपापली रामकथा ही प्रस्तुत केल्याची दिसते. ही मुख्य वैदिक आणि पौराणिक धर्म जो आहे त्या धर्मामध्ये चालत आलेली, त्या धर्माच्या लोकांसाठी पवित्र मानली गेलेली, श्रद्धेय असलेली ही जी रामकथा आहे ती फक्त या हिंदू धर्मीयांपुरतीच किंवा पौराण धर्म, वैदिक धर्म मानणाऱ्यांपुरतीच श्रद्धेय होती, पवित्र होती असं नाही, तर बौद्ध आणि जैन अशा परंपरांमध्ये सुद्धा ही रामकथा प्रचलित होती. अर्थातच वाल्मिकी रामायणापेक्षा त्यांचा कथाभाग हा काही प्रमाणात वेगळा आहे. त्यांनी कथेमध्ये काही वेगळ्या गोष्टी या सांगितलेल्या आपल्याला बघायला मिळतात. पण त्या कथा सुद्धा त्या धर्मांमध्ये प्रचलित आहेत. याच्यावरून आपल्याला मुळात रामकथेचं जे वैशिष्ट्य दिसतं ते म्हणजे ती प्रत्येकाला आपलीशी वाटते. कुठल्या ना कुठल्या स्वरूपात तिचा स्वीकार हा प्रत्येक परंपरेने केला आहे असं आपल्याला बघायला मिळतं. या कथेचा पुढे जाण्यापूर्वी थोडक्यात जर गोषवारा बघायचा झाला तर तो ह्या काही श्लोकांमधून आपण बघू शकतो. रामरक्षेमध्ये प्रसिद्ध असलेला जो श्लोक आहे, श्लोकार्ध आहे, चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम. याच्यामध्ये आपल्याला सांगितलंय की खरं तर रामाचं चरित्र हे सांगणं असं इतकं सोपं काही शब्दात वर्णन करण्यासारखं नव्हेच. त्याच्यासाठी 100 कोटी श्लोक सुद्धा कमी पडतील इतका विस्तार त्या रामकथेचा आहे. पण तरी सुद्धा त्या रामाच्या जीवनचरित्रातले काही महत्वाचे घटक जर सांगायचे झाले, कथाप्रसंग सांगायचे झाले तर ते कोणते असतील हे एका श्लोकात सांगण्याचा प्रयत्न सुद्धा आपल्याला परंपरेमध्ये झालेला दिसतो. आदौ राम तपोवनादिगमनम हत्वा मृगं कांचनम वैदेही हरणम जटायुमरणम सुग्रीव संभाषणम. वाली इथे एक दुरुस्ती आहे, वाली निर्दलनम पाहिजे. वाली निर्दलनम समुद्र तरणम लंकापुरी दाहनम पश्चात रावण कुंभकर्ण हननम एतद्धि रामायण. याच्यामध्ये रामाच्या तपोवनामध्ये गमन करण्याच्या प्रसंगापासून पुढे कांचन मृगाची हत्या, सीतेचं झालेलं अपहरण, जटायू आणि रावणाचं युद्ध, पुढे रामाची सुग्रीवाशी झालेली भेट, वाली सुग्रीवाचं युद्ध होत असताना रामाने मदत करून वालीचा केलेला नाश, त्याच्यानंतर सीतेचा शोध घेऊन समुद्रावर पूल बांधून लंकेत जाणं, तिथे युद्ध होणं, रावण आणि कुंभकर्ण इतर सगळे राक्षस यांचा नाश करणं, हेच मुख्य रामायण आहे असा हा श्लोक सुचवतो. याच्यातून आपल्याला लक्षात येईल की जरी रामकथा पूर्ण स्वरूपात समोर यावी म्हणून वाल्मिकींनी आपल्याला रामाचं बालपण बालकांडात सांगितलं असेल आणि शेवटी राम अयोध्येत परत आल्यानंतर काय काय घडलं हे उत्तरकांडात सांगितलं असेल, तरी सुद्धा रामकथेचा केंद्रबिंदू हा कधीच रामाचं बालपण किंवा उत्तर आयुष्य राहिलेला नाही. रामकथेचा जो सार आहे, त्यातला जो महत्वाचा भाग आहे तो हे मधलं चरित्र आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला थोडक्यात असं सांगता येईल की काहीतरी कारण घडल्यामुळे नायकाला वनवासात जावं लागतंय. त्या ठिकाणी पत्नीचं अपहरण झाल्यावर तिचा परिश्रमपूर्वक शोध घेऊन तिचं अपहरण करणाऱ्या शत्रूंना शासन करणं, त्यांचा नाश करून पुन्हा एकदा धर्माची प्रतिष्ठापना करणं आणि पत्नीला सुखरूपपणे पुन्हा अयोध्येला घेऊन येणं, हा जो त्या नायकाच्या जीवनचरित्रातला भाग आहे हा सगळ्यात महत्वाचा म्हणून रामायणामध्ये सांगितलेला आपल्याला दिसतो. आता ही जी रामकथा आहे, हे जे रामायण आहे, हे भारतामध्ये कुठल्या कुठल्या परंपरांमध्ये आलं हे आपण थोडक्यात बघितलंच. पण भारताचे शेजारी असलेले अनेक देश आहेत जे आशियाच्या दृष्टीने जर आपण विचार केला, आशिया खंडाच्या, तर ते आग्नेय म्हणजे साऊथ ईस्ट ह्या दिशेला पडतात. दक्षिण आणि पूर्व यांच्या मधली आग्नेय दिशा असते. ह्या आग्नेय आशियामध्ये येणारे हे जे देश आहेत त्या देशांमध्ये विविध प्रकारे रामकथा पोहोचलेली आपल्याला दिसते. ती नेमकी कोणती याचा आढावा आपण घ्यायचा आहे. याच्यामध्ये थायलंड हा एक महत्वाचा आपला शेजारी देश आहे, ज्याच्या पलीकडे कंबोडिया, त्याच्या आणखीन थोडंसं वर लाओस आणि खाली दक्षिणेला मलेशिया आणि इंडोनेशिया हे 2 देश, असा साधारणपणे महत्वाचा भाग आग्नेय आशियातला आहे ज्याच्यामधली रामकथा आपल्याला बघायची. ही रामकथा या देशांमध्ये कधी पोहोचली असं जर आपण बघितलं तर याला सुमारे 1500 ते 2000 वर्षांचा इतिहास आहे.
असं आपल्याला म्हणता येईल. थायलंडमध्ये प्राचीन काळी जे साम्राज्य होतं त्यातलं एक द्वारावती नावाचं राज्य फार पूर्वीच्या काळी तिथे होतं असं दिसतं. त्याच्यानंतरच्या काळामध्ये तिथे अयुथाया नावाचं एक साम्राज्य स्थापन झालं. ही अयुथाया म्हणजे अयोध्याच आहे आणि अर्थातच अयोध्येचा राजा कोण असणार तर राम. त्याच्यामुळे थायलंडमध्ये परंपरा अशी आहे की तिथले जे राजे आहेत त्यांची मूळ नावं वेगवेगळी असतात, पण ज्या वेळेला राज्याभिषेक होतो त्यावेळेला राज्याभिषेकानंतर ते राम, रामपती किंवा रामाधिपती या स्वरूपाची काहीतरी नावं धारण करतात. अशी परंपरा आपल्याला थायलंडमध्ये पाहायला मिळते. आता थायलंडची राजधानी अयुथाया नाही, ती बँकॉक आहे, पण तरी सुद्धा आजही तिथे असणारे जे राजे आहेत ते राम हे नाव धारण करतात असं आपल्याला दिसतं. आत्ताचे जे राजे आहेत त्यांचा सुद्धा राज्याभिषेकानंतर राम हेच नाव त्यांनी घेतलेलं आपल्याला बघायला मिळतं. त्यामुळे थायलंडमध्ये ही एक मोठी परंपरा आहे आणि अयोध्या हे नावच त्यांनी तिथे वापरलेलं आहे. किंबहुना तिथे एक लोपापुरी म्हणून प्रांत आहे जो लवपुरी म्हणजे प्राचीन काळी ते असं मानतात की लव ज्या ठिकाणी राहिला ते हे राज्य किंवा ती ही नगरी असावी. अशा पद्धतीने रामायण हे आमच्या देशातच घडलं असा विश्वास हा तिथल्या जनतेला आहे. त्याच्या पलीकडे शेजारी देश असलेला थायलंडचा जो कंबोडिया नावाचा आहे, त्या कंबोडियामध्ये सुद्धा प्राचीन काळी फुनान आणि चेनला अशी 2 राज्य होती असे उल्लेख आपल्याला चिनी बखरीमधून सापडतात. आजपासून सुमारे 2,000 वर्षांपूर्वी ज्या वेळेला ह्या राज्यांची स्थापना झाली त्यावेळेला तिथले जे राजे होते ते नावं मात्र भारतीय धारण करत आपल्याला तिथल्या राजांची नावं भववर्मा, रुद्रवर्मा, ईशानवर्मा, महेंद्रवर्मा यासारखी सापडतात. अर्थातच ज्यांच्याकडे ही भारतीय नावांची परंपरा गेली त्यांना बाकी भारतीय संस्कृती माहीत नाही असं कसं होईल. अर्थातच त्यांना इथली बार्श महाकाव्य, पुराण, वैदिक साहित्य, इथल्या चालीरीती परंपरा या सगळ्यांचा चांगलाच परिचय झालेला होता. त्या लोकांची समाज व्यवस्था, राजकीय व्यवस्था, राज्य व्यवस्था ही सगळी भारतीय परंपरेवर आधारित अशी तिथे प्रस्थापित झाली होती असं आपल्याला बघायला मिळतं. त्यामुळे कंबोडियामध्ये सुद्धा ह्या काळामध्ये रामायण हे अर्थातच जाऊन पोचलेलं होतं. फुनान आणि चेनलाच्या नंतर खमेर नावाचं जे मोठं साम्राज्य तिथे आलं जे साधारणपणे इसवी सनाच्या 9व्या शतकापासून 14व्या शतकापर्यंत तिथे राहिलं, त्या काळामध्ये सुद्धा रामायणाचे अनेक प्रसंग तिथे चित्रित केलेले आपल्याला दिसतात. रामकथेचा उल्लेखही आपल्याला सापडतो. त्या मानाने त्याच्याहून थोडंसं वरच्या बाजूला असलेलं लाओस हे थोडं दुर्गम प्रदेशामध्ये असणारा आजचा छोटा देश आहे. त्या ठिकाणी हे रामायण पोचल्याचे पुरावे आहेत, पण ते थोडे उशिराचे इसवी सनाच्या 10व्या शतकानंतरच्या काळातले आहेत असं आपल्याला दिसतं. खाली दक्षिणेला गेलं तर मलेशिया आणि इंडोनेशिया हे आग्नेय आशियातले 2 देश. ह्या 2 देशांमध्ये मिळून आज जरी आता मलेशिया आणि इंडोनेशिया ही स्वतंत्र राष्ट्र असली तरी प्राचीन काळी आपल्याला लक्षात येतं की वेगवेगळी साम्राज्य ही या वेगवेगळ्या दोन्ही देशांमध्ये मिळून अशी पसरलेली होती, ज्याच्यामध्ये श्रीविजय नावाचं एक महत्वाचं साम्राज्य होतं की जे मलय द्वीपकल्प, सुमात्रा आणि जावा ह्या बेटांशी संबंधित तिथे राजधानी असणारं आणि त्याची तेवढी व्याप्ती असणारं असं साम्राज्य होतं. या श्रीविजय साम्राज्याच्या काळामध्ये सुद्धा रामकथेचा तिथे प्रसार झाला होता. त्या लोकांपर्यंत ही कथा पोहोचली होती असं आपल्याला दिसतं. की कथा फक्त वाङ्मयापुरतीच मर्यादित राहिली असं नाही, तर त्यांच्याकडचे नृत्य, नाट्य स्वरूपाचे जे प्रकार आहेत ज्याच्यामध्ये दृश्यकला असं आपण म्हणतो, व्हिज्युअल आर्ट, त्या माध्यमातून सुद्धा त्यांनी रामकथा ही सादर केली असं आपल्याला बघायला मिळतं आणि आजही ही रामकथा त्या ठिकाणी सादर केली जाते. आपण सुरुवात थायलंड पासून करणार आहोत. थायलंडमध्ये प्रचलित असलेलं जे रामायण आहे त्याच्यावर मुख्यत्वे करून दशरथ जातक ह्या बौद्ध परंपरेतील जातक कथेचा प्रभाव आहे असं आपल्याला बघता येतं. पण तरी सुद्धा फक्त दशरथ जातकावर आधारित असलेलं असं ते रामायण नाही, तर विष्णू पुराण आणि हनुमान नाटकाचाही प्रभाव त्याच्यावर पडला आहे असं संशोधकांचं म्हणणं आहे. आणि काही महत्वाचे प्रसंग हे जसे आपल्याकडच्या या ग्रंथांमध्ये सांगितलेले आहेत त्या प्रकारे तिथे ते प्रदर्शित केले जातात, सांगितले जातात किंवा त्या परंपरेत जतन झालेले आहेत
असं आपल्याला बघायला मिळतं. रामकीर्ती किंवा रामाकियन या नावानी तिथे हे रामायण प्रसिद्ध आहे. यापूर्वी आपण बघितलं तसं ही रामकथा भारतात झाली आणि या ठिकाणी ती बाहेरून आली असं न मानता खुद्द थायलंड मध्येच अयुथाया म्हणजे अयोध्या इथे हे रामायण घडलं असा विश्वास त्या लोकांना आहे. आणि राम हे नाव राजांनी घ्यायची परंपरा सुद्धा तिथे आपल्याला दिसते. तिथल्या रामाकियांची जी सुरुवात होते ती नोंथोकच्या कथेपासून होते. नोंथोक म्हणजे आपल्याकडचा भस्मासूर. आपल्याला माहितीये की भस्मासुराची जी कथा आपल्याकडे येते त्या संदर्भामध्ये त्याला शिवानी जे वरदान दिलं होतं की तू कुणाचंही भस्म करू शकशील डोक्यावर हात ठेवला असता, आणि तो पहिल्यांदा वर मिळाल्या शिवाचंच भस्म करायला धावला आणि विष्णूंनी शेवटी त्याला स्वतःच्याच डोक्यावर हात ठेवायला लावून त्याचं भस्म केलं. अशा स्वरूपाची जी कथा सांगितली जाते ती या ठिकाणी सांगितलेली आहे. या ठिकाणी फक्त त्याचं एक बोट हे रत्नमय किंवा हिऱ्याचं आहे असं सांगितलेलं आहे, आणि ते बोट ज्याला लावेल किंवा ज्याच्याकडे निर्देश त्या बोटाने करेल त्याचं भस्म होईल, अशा प्रकारची परंपरा थोडीशी वेगळी इथे दिसते. ज्या वेळेला विष्णू म्हणजे फ्रा नाराई म्हणजे नारायण ह्या देवतेनी भस्मासुराचा अंत घडवून आणला, त्यावेळेला पुढे जाऊन त्या भस्मासुराचा जो पुन्हा एक जन्म झाला तो जन्म म्हणजे थोत्साकान म्हणजे आपल्या रामकथेतला रावण हा खलनायक आहे. ही कथा असं सांगते की त्या थोत्साकान म्हणजे रावणाची जी पत्नी आहे मंदोदरी, तिचं नाव काला आखी असं होतं. मुलाचं नाव अगदी आपल्याला ओळखीचं वाटेल असं आहे इंद्रजित म्हणजे इंद्रजित. आणि पुढचा भाग अजून महत्वाचा जिथे आपल्याला दशरथ जातकाचा प्रभाव दिसतो ते म्हणजे रावणाची एक मुलगी होती. त्या मुलीचं नाव आहे नांग सीता म्हणजे आपली नायिका सीता. आता ही कथानायिका सीता ही रावणाची मुलगी म्हणून या ठिकाणी इथे दाखवलेली आहे. तिच्या जन्मानंतरच तिच्या रडण्यानी आपल्याला असं सांगितलेलं आहे की असुर मरू लागले आणि कळे ना की हा काय प्रकार होतोय. मग ज्योतिषांनी असं सांगितलं की अरे रावणा, ही जी मुलगी तुझ्या पोटी जन्माला आलेली आहे ही तुझ्या कुळाचा नाश करणारी ठरणार आहे, त्यामुळे हिचं पालन पोषण तू करू नयेस. अर्थातच मग शेवटी तो त्या मंत्र्यांना त्या मुलीला टाकून द्यायला सांगतो, तिचा नाश करावा असं सुचवतो. ते मंत्री मात्र राजाची मुलगी मारू नये, तिला आपण बाहेर सोडून देऊ असा विचार करतात आणि एका पेटीत घालून समुद्रात टाकून देतात. ती पेटी समुद्रातून वाहत वाहत जी येते ती एका ठिकाणी वाळूत येऊन पडते. त्या ठिकाणी चोनोक म्हणजे जनक नावाचा राजा असतो, त्याला ती पेटीतली मुलगी मिळते आणि तो ती पेटीतली मुलगी मिळालेली म्हणजे सीता जी आहे ती दत्तक घेऊन तिचा राजकन्येप्रमाणे सांभाळ करतो. आता आपल्याकडे सीतेची जी कथा आहे त्याच्यात ती जरी रावणाची मुलगी म्हणून दाखवली नसली तरी हा जो शेवटचा भाग आहे की जनकाला नांगरताना जमिनीत सीता सापडली एका पेटीत आणि त्यांनी ती वाढवली आपली राजकन्या म्हणून, हा उल्लेख ह्याच्याशी इथे मिळता जुळता आहे असं तुमच्या लक्षात येईल. किंबहुना संस्कृतमध्ये नांगरलेल्या जमिनीला उद्देशून सीता हा शब्द वापरला जातो आणि त्या जमिनीत मिळाली म्हणूनच आपण तिला सीता असं म्हणतो. जनकाची मुलगी म्हणून जानकी किंवा विदेहाची राजकन्या म्हणून वैदेही किंवा मिथिलेची म्हणून मैथिली यासारखी नावं सुद्धा या सीतेला आपण तिच्या खरं तर ही नावं म्हणण्यापेक्षा विशेषणं आहेत असं आपल्याला म्हणता येईल. त्यामुळे ही परंपरा मात्र काहीशी आपल्याशी मिळती जुळती अशी आहे. इकडे दशरथाकडे काय चाललं होतं तर दशरथाकडची जी कथा आहे ती थायलंड मधली आपल्यासारखीच आहे की दशरथाला ही जी मुलं झाली होती त्याच्यात खरं तर रामाला राज्यपद मिळायला हवं होतं, परंतु त्याची जी एक पत्नी आहे दशरथाची तिचं नाव कैयकेसी असं येतं म्हणजे कैकेयी, तिने आपले वर मागून घेतले आणि फ्रा राम म्हणजे आपला कथानायक राम याला वनवासात धाडलं. तिथे वनवासामध्ये वास्तव्य करत असताना अर्थातच नांग सीता ही त्याची पत्नी आणि
लाख म्हणजे लक्ष्मण हे त्याच्या बरोबर होते. तिथे संमनखा म्हणजे आपल्याकडची शूर्पणखा जी आहे ती त्यांना भेटते. शूर्पणखा त्यांच्यावर मोहित होते राम लक्ष्मणांवर, आणि त्यांच्यातल्या एकाने आपल्याशी लग्न करावं अशी तिची इच्छा असते. त्या दृष्टीने ती प्रयत्नशील असते, परंतु तिचा अपमान करून कान नाक कापून तिला पाठवून देण्यात येतं आणि ती जाऊन थोतसा कान म्हणजे रावणाकडे तक्रार करते. पुढे जाऊन रावण जो आहे तो ह्या सीतेचं अपहरण करतो. हा जो कथाभाग आहे हा सुद्धा आपल्या वाल्मिकी रामायणाशी मिळता जुळता असा आपल्याला बघता येईल. पुढे सुग्रीव आणि हनुमानाच्या सहाय्याने सीतेचा शोध राम घेतो. आता या ठिकाणी सुग्रीव म्हणजे आपला सुग्रीव आहे, वानरांचा जो राजा आहे तो. आणि ह्या कथेमध्ये सुद्धा आपल्या वाल्मिकी रामायणात सांगितलेल्या कथेचं आणि इथे साधर्म्य आहे असं तुमच्या लक्षात येईल. पुढे सेतू बांधणं, लंकेला जाणं आणि रावणाचा, त्याच्या सैन्याचा, इतर राक्षसांचा विनाश करणं, हा जो सगळा भाग आहे हा सुद्धा आपल्या रामायणासारखाच या रामायणामध्ये उपलब्ध आहे. पुढे परत येण्यापूर्वी सीता अग्निदिव्य करते आणि त्याच्यानंतर तिला घेऊन राम अयोध्येला परत येतो. अशा पद्धतीचा कथाभाग थायलंडमध्ये आहे. त्यांच्या उत्तरायुष्यात काय घडलं हे सांगणारी कथा ही परत थोडी वेगळी आहे असं आपल्या लक्षात येतं. थायलंडमधली कथा असं सांगते की एकदा सीता तिच्या सख्यांबरोबर, दासींबरोबर बसलेली असताना काहीतरी चर्चा सुरू होते. तिचं अपहरण झालं, ती रावणाच्या कैदेत कशी राहिली वगैरे प्रश्न विचारले जातात. आणि त्या म्हणतात की खरोखर त्याला 10 तोंड होती का, तो कसा दिसायचा, किती भयंकर तो दिसायला होता, तू आम्हाला काही सांगू शकतेस का, त्याची माहिती देऊ शकतेस का. आणि म्हणून मग सीता एका पाटीवर त्याचं चित्र काढते. आणि नेमकं ते चित्र काढणं चालू असताना राम तिथे येतो. आणि ही सीता खोत्साकांचं पाठीवर चित्र काढतीये हे बघून त्याला अतिशय राग येतो. तो म्हणतो की मी एवढं सगळं जीवाची बाजी लावली, त्यांचा नाश केला, तुला इथे परत घेऊन आलो आणि अजूनही तू त्याच्याच विचारामध्ये आहेस, त्याचंच चिंतन तू करतेस, त्याचंच चित्र तू काढतेस, हे किती योग्य आहे. आणि त्यामुळे तो आपला भाऊ लक्ष्मण म्हणजे फ्रालाक ह्याला आज्ञा करतो की हिला वनात नेऊन ठार मारा. आता भावाची आज्ञा, राजाची आज्ञा पाळायची म्हणून फ्रालाक त्या नांग सीतेला घेऊन वनामध्ये जातो. पण अशा पद्धतीने तिथे जायचं आणि अरण्यामध्ये आपल्याच भावजाईला मारून टाकायचं हे त्याला काही योग्य वाटत नाही. तो तिला सोडून देतो. तो म्हणतो की त्याने जरी आज्ञा दिली असली तरी मी तुला मारू शकत नाही. त्याच्याऐवजी तो काय करतो, एक हरिण मारतो आणि त्या हरणाचं हृदय हे पुरावा म्हणून घेऊन जाऊन रामाला दाखवतो आणि सांगतो की मी सीतेला वनात नेऊन मारलं आहे. इकडे ही जी वनामध्ये अशा पद्धतीने सोडली गेलेली नांग सीता आहे, ती त्या वनामध्ये फिरत असताना तिला एक ऋषींचा आश्रम दिसतो. त्या ऋषींचं नाव या कथेमध्ये वाचामारिक असं येतं, म्हणजे वाल्मिकी. आणि ह्या वाचामारिक ऋषींच्या आश्रमामध्ये ती राहिली असताना पुढे ती ज्या 2 पुत्रांना जन्म देते त्यांची नावं फ्रा मुंकुट आणि फ्रा लोफ अशी येतात. यातला फ्रा लोफ किंवा लोप म्हणजेच मी मगाशी ज्याचा उल्लेख केला लोपपुरी म्हणजे लवपुरी, तो लव आहे आणि मुंकुट हे कुशाचं नाव आहे. अशा पद्धतीने ह्या 2 पुत्रांसह ती नांग सीता त्या ऋषींच्या आश्रमात राहत असताना पुढे जसं आपल्याकडे कथा घडते त्या पद्धतीने त्या रामाचा घोडा वगैरे अडवल्यामुळे राम तिथे येतो. त्याला कळतं की ही आपलीच मुलं आहेत, आपलीच पत्नी आहे जी या वाचामारिक ऋषींच्या आश्रमात राहतेय. आणि त्यामुळे तिला परत न्यायला तो तयारी दर्शवतो. त्याला पश्चाताप होतो आणि तो तिची प्रार्थना करतो की आपण आपल्या मुलांसह परत एकदा अयुथायाला जाऊ. पण त्यावेळी मात्र ती ह्या सगळ्या गोष्टींना नकार देते आणि भूमीत प्रवेश करते. आता आपल्याकडे
रामकथेचा शेवट हा थोडासा असा दुःखी अंत असलेला, की ज्याच्यामध्ये सीता भूमीमध्ये प्रवेश करते, राम हा शरयूत प्रवेश करतो, अशा प्रकारचा आहे. पण थायलंडच्या कथेमध्ये त्याच्यात परत थोडा बदल केलाय आणि पुढे असं सांगितलंय की मुळामध्ये फ्राराम आणि ही नांग सीता हे दैवी अंश आहेत. कारण मी मगाशी म्हटलं तसं फ्रा नाराई म्हणजे नारायण, याचा अवतार म्हणजे राम, आणि लक्ष्मी ही सीता या रूपाने पृथ्वीवर आलेली आहे. त्यामुळे त्यांचं मिलन हे झालंच पाहिजे. या ठिकाणी फ्रा इस्वान म्हणजे ईशान ही जी देवता आहे म्हणजे शिव, हा मध्यस्थी करतो, त्या दोघांचं मिलन पुन्हा घडवून आणतो. आणि अशा पद्धतीने सुखांत असलेली कथा बघून हे रामायण किंवा ही रामकथा संपते असं आपल्याला दिसतं. त्यामुळे मी तुम्हाला म्हणलं तसं थायलंड मधली कथा ही मुळामधला सुरुवातीचा जो भाग आहे, म्हणजे सीता ही रावणाची मुलगी असणं वगैरे, हा थोडा बौद्ध परंपरेत जी काही कथा प्रचलित आहे तिचाही प्रभाव असू शकतो. जैन परंपरेमध्ये सुद्धा अशा प्रकारचे काही कथाभाग आपल्याला सापडतात. पण त्याचबरोबर विष्णू पुराणातल्या कथेचा आणि हनुमान नाटकाच्या कथेचा प्रभाव इथे आहे. त्यामुळे हनुमानाची वैशिष्ट्य किंवा त्याची व्यक्तिरेखा ही प्रमुख असेल, ठळक असेल, अशा प्रकारे या कथेचं जे काही स्वरूप आहे हे थायलंडमध्ये आपल्याला जतन झालेलं दिसतं. थायलंडमधल्या काही मंदिरांमध्ये अशा प्रकारे रामकथेमधली काही शिल्पांकनं जी आहेत ती चित्रित केलेली दिसतात. मगाशी आपण बघितलं तसं थायलंड नंतर त्याचा शेजारी असलेला जो देश आहे तो कंबोडिया. या कंबोडियामध्ये सुद्धा प्राचीन काळापासून रामाची कथा प्रचलित झाली होती. आपल्याला यशोवर्मा नावाचा एक राजा हा इसवी सनाच्या 9व्या शतकामध्ये होऊन गेल्याचं दिसतं, आणि त्याच्या पाठोपाठ काही काळाने एक राजेंद्र वर्मा नावाचा मोठा राजा होऊन गेला. फ्नॉम बाखेंग नावाचं एक मोठं शिव मंदिर या यशोवर्म्याने बांधलं, जे यशोधरेश्वर या नावाने तेव्हा प्रसिद्ध होतं. त्याच पद्धतीने राजेंद्र वर्म्याच्या काळामध्ये सुद्धा ईस्ट मेबर्न, प्रेरूप यासारखी महत्वाची मंदिरं त्याने बांधली. त्याचा जो मंत्री किंवा मुख्य पुरोहित होता यज्ञवराह नावाचा, त्याने सुद्धा त्याच्या स्वतःच्या राहत्या गावी ईश्वरपुर इथे बांतेसराय नावाचं मंदिर बांधलं. ही सगळी प्रसिद्ध मंदिरं आहेत या राजांच्या काळातली. या राजांचे अनेक शिलालेख आपल्याला सापडतात ज्याच्यामध्ये त्यांची तुलना रामाशी केलेली आहे. आणि जसा अयोध्येत राजा राम राज्य करतो तसे हे राजे इथे राज्य करतात असं त्या शिलालेखात म्हटलेलं आहे. याच्यावरून एक आदर्श राजा म्हणून रामाची प्रतिमा या कंबोडियन राजांच्या मनामध्ये होती हे आपल्याला दिसतं. ह्या आणि इतरही अनेक राजांनी बांधलेल्या मंदिरांमध्ये आपल्याला रामकथेचं अंकन बघायला मिळतं. ह्या व्यतिरिक्त रियम केर या नावाने तिथे काव्य प्रचलित आहे. यातला रियम हे रामाचं नाव आहे, आणि केर म्हणजे मगाशी जो कीर्ती हा शब्द आपण बघितला थायलंड मधलं रामायण बघत असताना, तोच शब्द इथे प्रचलित आहे असं म्हणता येईल. ह्याच्यामध्ये प्रिहरियम, नियान सेदा आणि प्रिहलियक म्हणजे राम, सीता आणि लक्ष्मण यांची कथा ही रियम केर मध्ये सादर केली जाते. साधारणपणे कथाभाग हा जसा आपण यापूर्वी पाहिलाय त्याच पद्धतीचा इथेही बघायला मिळतो. म्हणजे बौद्ध धर्मामध्ये प्रचलित असलेली जी कथा आहे ती इथे पोचली नंतरच्या काळात, या प्रकारचं आपल्याला इथे उदाहरण दिसतं. शूर्पणखेचं नाव या ठिकाणी सूर्पनाखार असं येतं, आणि आपला जो रावण आहे तो इथे क्रॉंगरियप या नावाने दिसतो. हा क्रॉंगरियप शूर्पनाखार हिच्या तक्रारीवरून सेदा म्हणजे सीतेचं अपहरण करतो. आणि पुढे अर्थातच आपल्या कथेप्रमाणे इथे सुद्धा हनुमानाच्या मदतीने हा प्रिहरियम आणि प्रिहलियक दोघ जण क्रॉंगरियपवर आक्रमण करतात, त्याचा नाश करतात, वध करतात, आणि ही जी नियान सेदा आहे तिची सुटका करतात. हे जरी कथानक हे बौद्ध धर्माच्या बाजाचं त्या धर्मातल्या प्रचलित कथेनुसार तयार झालेलं असलं तरी याच्या आधी ज्या प्राचीन राजांचा मी उल्लेख केला ते राजे हे हिंदू धर्माचं पालन करणारे होते, शैव.
होते, काही राजे वैष्णव होते आणि त्यांनी आपल्या वाल्मिकी रामायणातल्या कथेप्रमाणे अनेक कथांचं अंकन, रामकथामधल्या प्रसंगांचं अंकन हे मंदिरांवर केलेलं दिसतं. बांतेसराय या सुप्रसिद्ध मंदिरामधलं हे एक शिल्प आहे, ज्याच्यामध्ये मध्यभागी तुम्हाला वाली आणि सुग्रीव या दोघांची लढाई चालू असल्याचं दिसेल. ह्याच बाजूला हा राम आणि खाली लक्ष्मण बसला, हे दोघ जण उभे आहेत आणि राम हा जो बाण सोडतो तो इथे या वालीला लागतो. हा इथे सुग्रीव उभा आहे आणि आपल्या पत्नीच्या मांडीवर मस्तक ठेवून म्हणूया हा वाली इथे आडवा पडलाय आणि या ठिकाणी बारीक तुम्हाला बाण त्याच्या छातीत घुसलेलाही दिसेल. म्हणजे अशा प्रकारे वाली आणि सुग्रीवाची लढाई चालू असताना रामानी बाण मारून वालीचा वध केला. ही जी कथा आहे ही या एकाच पॅनेलमध्ये पूर्ण हा घटनाक्रम किंवा हा प्रसंग या शिल्पकारांनी या ठिकाणी चित्रित केल्याचं आपल्याला दिसतं. जसं हे बांतेसरायमध्ये कथानक येतं त्या पद्धतीने अनेक कथा या अंकोर वाट या सुप्रसिद्ध विष्णू मंदिरातही चित्रित केलेल्या दिसतात, जे जगातलं सगळ्यात मोठं विष्णू मंदिर आहे. या ठिकाणी आपण फक्त प्रत्यक्ष रामाचा अंकन ज्या ठिकाणी आहे तो भाग बघतोय. इथे तुमच्या लक्षात येईल की रथ वगैरे दाखवण्याऐवजी इथे हनुमान दाखवलेला आहे आणि त्याच्या खांद्यावर हा राम उभा आहे आणि तो युद्ध करतो आहे. ह्याच्या मागे या ठिकाणी या दोन ज्या पुरुषाकृती उभ्या दिसत आहेत हे लक्ष्मण आणि विभीषण आहेत. या ठिकाणी हे पूर्ण जवळपास 40-50 मीटर लांबी भरेल असं मोठं शिल्प आहे किंवा शिल्पपट्टा आहे, ज्याच्यामध्ये पूर्ण या राम रावणाचं युद्ध हे चित्रित केलेलं आहे. या प्रकारे आपल्याला दिसतं की कंबोडियामध्ये सुद्धा ही रामकथा अतिशय प्रचलित होती, प्रसिद्ध होती, लोकप्रिय होती. त्याच्यानंतर लाओस या छोट्याशा देशामध्ये सुद्धा बऱ्याच उशिराने रामकथा पोहोचली, पण ती तिथे प्रचलित झाली असं लक्षात येतं. इथल्या कथेवर मात्र दशरथ जातकाचाच प्रभाव आहे असं आपल्याला लक्षात येतं. त्या लोकांना रामापेक्षा लक्ष्मणाचं व्यक्तिमत्व हे अधिक भावलं आणि लक्ष्मण हा नायक असल्याप्रमाणे त्यांनी या कथेचं चित्रण केल्याचं आपल्याला दिसतं किंवा ती कथा त्या स्वरूपात जतन केल्याचं आपल्याला दिसतं. या ठिकाणी आपल्याला असं बघायला मिळतं की हा जो लक्ष्मण आहे तो जास्त वीर योद्धा आणि पुढाकार घेऊन एखादी गोष्ट पूर्ण करणारा असा आहे. रामाचं धोरण हे थोडंसं सबुरीचं, शांततेचं आहे आणि त्याच्यामुळे ती शांतता नको, त्याच्याऐवजी आक्रमकता पाहिजे हा विचार करणारा लक्ष्मण जो आहे तो त्यांना जास्त भावला आणि त्यांनी कथा सुद्धा जी जतन केली आहे ती फ्रा लाख फ्रा राम ह्या नावाने जतन केलेली दिसते, ज्याच्यामध्ये लक्ष्मणाचं नाव पहिलं आहे आणि लक्ष्मण आणि राम अशा दोघांची कथा म्हणून ती कथा लाओसमध्ये येते. मुख्य कथानक जे आहे ते मात्र आपण थायलंड मधलं जे कथानक पाहिलं त्या पद्धतीचंच या ठिकाणी सुद्धा दिसतं. याच्यानंतर आपण ज्या वेळेला मलेशिया ह्या देशाकडे वळतो त्यावेळेला आपल्याला असं लक्षात येतं की मलय द्वीपकल्पामध्ये इसवी सनाच्या 4थ्या शतकापासून पुढे या रामकथेचा प्रचार प्रसार झाला. पुढे 13व्या शतकानंतर हिकायत सेरी रामा या नावाने नाट्य स्वरूपामध्ये ह्या काव्याची प्रस्तुती होणं हेही सुरू झालं. या ठिकाणी सुद्धा रामापेक्षा काही काही ठिकाणी लक्ष्मणाला जास्त प्राधान्य दिल्याचं आपल्याला दिसतं. संपूर्ण रामकथा दाखवण्याऐवजी त्यातले काही महत्वाचे प्रसंग हे नाट्य स्वरूपात साधारणपणे दाखवले जातात असं या हिकायत सेरी रामाचं स्वरूप असतं. याच्यामध्ये रामाचा विवाह सीतेशी जो होतो तो प्रसंग एक महत्वाचा आहे. त्याच्यानंतर वनवासात सीतेचं रावणाने केलेलं अपहरण हा एक महत्वाचा प्रसंग आहे आणि पुढे हनुमानाच्या मदतीने तिचा शोध घेतल्यानंतर लंकेत जे राम आणि रावण यांचं युद्ध झालं तो शेवटचा महत्वाचा प्रसंग ह्या कथानकामध्ये येतो. एकंदरीतच सर्व वानरांची किंवा वानरांचा राजा म्हणून सुग्रीवाची जी मदत आहे ती रामाला या सगळ्या घटनाक्रमामध्ये लाभली असं जरी आपल्याला सांगितलेलं असलं तरी त्याच्यामध्ये हनुमानाचं पात्र हे अत्यंत महत्वाचं आहे आणि मुळात वाल्मिकी रामायणात ते नसेल इतकं महत्वाचं करून
मलेशियामध्ये ते दाखवलेलं आहे. इथे हनुमान या नावानी हा मारुती किंवा हनुमान आपल्याला दिसतो आणि त्याच्याच प्राधान्याने सगळी कथा पुढे जाते. म्हणजे इतर वानर हे फारसे त्या गोष्टीमध्ये येत नाहीत. हनुमान हाच मुख्य एक नायकाला मदत करणारा वानर या स्वरूपात आपल्याला या कथेमध्ये आलेला दिसतो. मलेशियामध्ये सुद्धा अनेक वारसा स्थळं अशी आहेत की जी रामकथेशी संबंधित होती असं तिथली परंपरा मानत होती. परंतु हा देश इस्लाम धर्म पाळणारा असल्यामुळे आधुनिक काळामध्ये, विशेषतः 1980च्या नंतरच्या काळामध्ये, इथला हा जुना वारसा पुसून टाकण्याचे किंवा तो फारसा जतन न करण्याच्या दृष्टीने काही प्रयत्न केले जात आहेत असं दिसतं. माझ्या माहितीतलं एक उदाहरण जे तिथे बघण्यासारखं आहे ते म्हणजे एक लंकावी नावाचा बीच, समुद्र किनारा हा तिथे आहे. ज्या ठिकाणची वाळू ही काळसर रंगाची असल्यामुळे तिथलं पाणी काळं दिसतं. समुद्राचं पाणी काळं असल्याचं कारण काय, याचं पारंपरिक स्पष्टीकरण जे तिथे केलं जातं त्याला त्या लंकावी या बीचच्या नावाची पण मदत झालेली आहे. तिथे असं सांगितलं जातं की हनुमानाने ज्या वेळेला लंका दहन केलं, तुम्हाला माहिती आहे की त्याची शेपटी पेटवून देण्यात आली होती, त्यावेळेला लंकेचा नाश केल्यानंतर, तिचं दहन केल्यानंतर त्याने आपली शेपूट या ठिकाणी समुद्रामध्ये बुडवून विझवली आणि ती पेटलेली शेपूट पाण्यात बुडवल्यामुळे ते समुद्राचं पाणी काळं झालं. परंतु आता तिथे असे आदेश देण्यात आलेले आहेत की अशा प्रकारची ही जी कथा आहे, ही कथा गाईड्सनी येणाऱ्या पर्यटकांना सांगायची नाही. म्हणजे थोडक्यात तो वारसा जतन करावा किंवा सांभाळावा असे प्रयत्न फारसे तिथे होताना आपल्याला दिसत नाहीत. इंडोनेशिया हे जे दुसरं राष्ट्र आहे, हे सुद्धा इस्लाम धर्म पाळणारं राष्ट्र आहे आधुनिक काळात. पण तरी सुद्धा आपल्याला मलेशियाच्या विरुद्ध एक प्रकार इथे झालेला दिसतो, तो म्हणजे यांनी मात्र आपली प्राचीन संस्कृती, जरी ती इस्लामशी संबंधित नसली तरी सुद्धा चांगल्या पद्धतीने जतन करून ठेवावी असा विचार केलेला दिसतो. मलेशियामध्ये सादर केले जाणारे जे नाट्य रूपांतर आहेत किंवा हिकायत श्रीरामासारख्या कथा आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की इस्लाममध्ये अल्लाह हा एकच देव आहे, बाकी कोणीही देव नाहीत. त्यामुळे ह्या नाट्यामध्ये देव या स्वरूपामध्ये नायक नायिका वगैरे जे आहेत, म्हणजे राम सीता, यांचं चित्रण केलं जात नाही. ते एक शूरवीर पुरुष इथपर्यंतच दाखवलं जातं. इंडोनेशियात मात्र आपल्याला अनेक परंपरा अशा दिसतात की ज्याच्यामध्ये देवता म्हणून त्यांना मान्यता दिलेली असते. त्या देवतांचे अंश किंवा अवतार या स्वरूपात पण आपल्याला त्यांचं अंकन केल्याचं दिसतं. साधारणपणे 9व्या शतकापासून पुढे इंडोनेशियात रामायण प्रचलित झालं असं आपल्याला बघता येईल. तिथल्या जावा नावाच्या बेटावर ककविन या नावाने रामायण सादर केलं जातं. योगेश्वर या नावाने पण ते ओळखलं जातं. बालीमध्ये रामकवच या नावाने हे रामायण प्रसिद्ध आहे आणि तिथला केचक नृत्य प्रकार जो आहे त्याच्यातही रामायण मधल्या काही प्रसंगांचं, घटनांचं हे सादरीकरण केलं जातं. रामायण स्वर्णद्वीप या नावाने सुमात्रामध्ये सुद्धा हे रामायण पोचलेलं आहे असं आपल्याला बघायला मिळतं. जावामधल्या ककविन रामायणावर भट्टी नावाच्या कवीनी जे रावणवध नावाचं महाकाव्य 7व्या शतकात रचलं, त्याचा विशेष प्रभाव पडलेला आहे असं मानलं जातं. आणि त्या भट्टी काव्यामधल्या प्रसंगांना अनुरूप अशा पद्धतीने सादरीकरण हे या रामकथेचं ककविन रामायणामध्ये केलेलं आपल्याला दिसतं. या ठिकाणी मिथिलेची राजकन्या सिंता असं नाव येतं. त्या सिंतेशी म्हणजे सीतेशी रामाचा विवाह होतो आणि पुढे दशरथ म्हणजे दशरथ आपल्या पत्नीच्या सांगण्यावरून त्यांना वनवासात पाठवतो. ही आपल्याकडची जी कथा आहे तशीच कथा दिसते. पुढे त्या सिंतेला रावणाच्या कैदेत जावं लागतं, तो तिचं अपहरण करतो. पण राम हा हनुमानाच्या मदतीने त्यांचा शोध घेतो आणि पुढे युद्ध झाल्यानंतर त्याच्यामध्ये रावणाचा वध करून त्याच्या सैन्याचा नाश करून सीतेची सुटका राम करतो. अशा प्रकारची कथा ही या इंडोनेशियामध्ये ककविन रामायणात प्रचलित झालेली दिसते. त्या ठिकाणी प्रंबानन नावाचं इसवी सनाच्या 10व्या शतकामध्ये बांधलं गेलेलं मोठं मंदिर आहे, मंदिर समूह आहे, ज्याच्यामध्ये ब्रह्मा विष्णू महेश यांचं
हे मंदिर आहे. शिव किंवा महेश ही मुख्य देवता आहे आणि त्या व्यतिरिक्त त्या महेशाच्या गाभाऱ्याला लागून इतर देवतांचे जे गर्भगृह आहेत त्याच्यामध्ये दुर्गा आणि गणेश यांचा पण समावेश आहे. ह्या मंदिराच्या परिसरात बाहेरच्या बाह्य भिंतींवर रामकथेचं अंकन केलेलं दिसतं. त्यातले काही महत्वाचे 1-2-3 फक्त छायाचित्र आपण इथे बघणार आहोत. या ठिकाणी सुवर्ण मृगाची कथा आपल्याला दिसतीये. झाडाच्या एका बाजूला धनुर्धारी राम उभा आहे आणि तो राम जो बाण मारतो तो बाण त्या हरणाला लागतो आणि त्या हरणाच्या मागून तो जो दैत्य दाखवलेला आहे तो मारीचा आहे. ते हरिण मरताना आपल्या मूळ स्वरूपामध्ये दैत्य स्वरूपामध्ये येतं आणि मग तो रामाच्या नावाने हाका मारतो लक्ष्मणाला वगैरे. हा जो कथाभाग आहे तो वाल्मिकी रामायणातला आपल्याला माहिती आहे. हे इकडे चालू असताना दुसरीकडे त्या सीतेला रावण पळवून नेतोय. त्या पुष्पक विमानात बसलेल्या रावणाचं या ठिकाणी अंकन दिसेल, ज्याच्यात 20 हात आणि 10 मस्तकं असलेला हा रावण सीतेला धरून घेऊन चाललाय, ओढून घेऊन चाललाय. आणि डाव्या बाजूला एक पक्षी उडतोय, तो जटायू आहे. ज्या जटायूवर रावण हल्ला करतो, त्याला ठार मारतो. त्याच्यानंतर पुढे सुग्रीवाची भेट झाल्यानंतर ह्या सगळ्या वानरांच्या मदतीने सेतू बांधायचं काम रामाने हातात घेतलं. त्याचं ती घटना किंवा त्याचं चित्रण करणारं हे शिल्प आहे, ज्याच्यामध्ये भयंकर प्राण्यांनी माशांनी भरलेला समुद्र, त्याच्यात उसळणाऱ्या लाटा आणि त्यांची पर्वा न करता हे सगळे वानरगण मोठाले दगड घेऊन जमा झालेले आहेत आणि ते दगड टाकून भर घालून ते एक मोठा सेतू या समुद्रात उभारणार आहेत. अशा प्रकारे संपूर्ण रामायणाचं अंकन आपल्याला या मंदिरात प्रंबानांच्या बघायला मिळतं. पण ती सर्व छायाचित्र न घेता इथे काही निवडक वेगळी महत्वाची वाटली अशी छायाचित्र मी घेतली आहेत. मगाशी मी ज्या नाटकीय रूपांतराचा उल्लेख केला त्याच्यामध्ये लंका दहनाचा प्रसंग जो दाखवला जातो तो या प्रंबानन मंदिरात मागील बाजूला सादर केला गेला होता. त्याचं हे चित्रण आहे, जिथे सगळीकडे जळणारी लंका आणि ती लंका जाळत उड्या मारणारा हनुमान हा तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. एकंदरीतच हा सगळा आग्नेय आशियातला रामकथेचा प्रवास आपण बघितला तर आपल्या लक्षात येतं की गेल्या सुमारे 2-1 हजार वर्षापासून भारतातच नव्हे तर भारताच्या बाहेरही आजच्या आधुनिक भारताच्या भौगोलिक सीमा ज्या आहेत त्या ओलांडून त्याच्या पलीकडे ही रामकथा गेली होती. त्या रामकथेचं एक महाकाव्य या स्वरूपातलं जे चित्र भारतामध्ये दिसतं, तसंच चित्र हे त्या लोकांनीही ठेवलं, त्याचं जतन केलं. त्या कथेचं अंकन, शिल्प, चित्र, हस्तलिखितांमधील चित्र या स्वरूपामध्ये अंकन करून जतन झालेलं आहे. ज्या पद्धतीने शैव आणि वैष्णव परंपरा ह्या आग्नेय आशियामध्ये पोचल्या त्याच प्रकारे बौद्ध परंपरा सुद्धा तिथे गेल्या आणि त्या बौद्ध परंपरांबरोबर त्या परंपरांमधलं रामायण हे सुद्धा तिथे गेलं. पुढच्या काळामध्ये हे जे देश आहेत, थायलंड, लाओस किंवा कंबोडिया सारखे, किंवा आपला अगदी शेजारी देश असलेला ब्रह्मदेश किंवा म्यानमार, ह्यांचा राष्ट्रधर्म बौद्ध असल्यामुळे तिथल्या रामकथेवर बौद्ध धर्माचा एक प्रभाव आपल्याला पडलेला दिसतो आणि त्याच्यामुळे काही वेगळ्या स्वरूपात ती रामकथा तिथे प्रचलित झाली असं आपल्याला बघायला मिळतं. पण त्या व्यतिरिक्तही आपल्याला प्राचीन काळची जी शिल्प बघायला मिळतात शैव किंवा वैष्णव परंपरांमधली, त्या ठिकाणी मात्र वाल्मिकींच्या रामायणाचा प्रभाव हा जास्त जाणवतो. याच पद्धतीने आपली पुराणं किंवा रावणवध, हनुमान नाटक यासारखी महाकाव्य आणि नाटकं यांचा सुद्धा प्रभाव आपल्याला तिकडच्या ह्या कथांवर पडलेला दिसतो आणि त्याच्यामुळे हे भारतातलं वाङ्मय रामाशी संबंधित जे होतं ते सगळंच तिथल्या लोकांनी अभ्यासलं होतं. त्यांच्यापर्यंत त्या परंपरा चांगल्या पद्धतीने पोचल्या होत्या आणि फक्त त्या काळात त्यांचा अभ्यास झाला असं नाही, तर पुढे परंपरेने तिथेही आपल्यासारखंच त्यांनी या कथेचं जतन करून ठेवलं असं आपल्या लक्षात येतं. आणि म्हणूनच एक महत्वाचं राष्ट्रीय काव्य किंवा महाकाव्य ह्या स्वरूपात ह्या सगळ्याच राष्ट्रांनी रामकथेचं जतन केलं, त्याला मान्यता दिली आणि तिथल्या लोकांच्याही मनामनामध्ये
हे रामकथेचं जे गारुड आहे ते अजूनही टिकून आहे असं आपल्याला दिसून येतं. महर्षी वाल्मिकींनी ज्या शब्दामध्ये रामकथेची महती सांगितली आहे ती फक्त भारतातच नव्हे तर इतरही देशांमध्ये लागू होते असं आपल्याला म्हणता येईल. यावत् स्थास्यन्ति गिरयः सरितश्च महीतले तावद् रामायण कथा लोकेषु प्रचरिष्यति. जोपर्यंत गिरीपर्वत आहेत, नद्या वाहत आहेत, हे चित्र आपल्याला या धर्तीवर, भूतलावर बघायला मिळेल, तोपर्यंत ही रामकथा या लोकांमध्ये प्रचलित होत राहील, तिचा प्रसार होत राहील. म्हणजे थोडक्यात जसं आपण आ चंद्र दिवा करवू, जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत असं म्हणतो, त्याच पद्धतीने जोपर्यंत या भूतलावर पर्वत आहेत, नद्या वाहत आहेत, तोपर्यंत रामकथेचा प्रचार होत राहील, अशी भविष्यवाणी ही वाल्मिकींनी केली होती, जी आजही खरी आहे. आणि ती यापुढेही अशाच प्रकारे रामकथा लोकांच्या मनामध्ये, विविध प्रांतांमध्ये प्रसृत होत राहील असं आपल्याला म्हणता येईल. धन्यवाद.